आता ज्या खासदारांचं सारखं चालू आहे की बा मी खासदार झालो आता बघतच राहा की जिल्ह्यामध्ये एकूण 10 खासदार जिल्ह्यात 10 खासदार निवडून येणार आहेत आणि 30 आमदार निवडून येणार आहेत अशा अविर्भावात जे चाललं आहे तर निवडून कसे आले तुम्ही? तर निवडून तुम्ही आलात खोटं बोलून की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे ते आता ज्यांनी मतं त्यामुळे उलटी दिली त्या सगळ्यांना पश्चाताप झाला की यांनी तर घटना बदललीच नाही. घटना तर यांच्या इंदिरा गांधींनी बदलली होती. हे जरा लोकांना उशिरा कळलं. दुसरं तुम्ही अल्पसंख्याकांना भीती दाखवली, अरे ते मोदी आले की तुम्हाला कापून काढतील. ते अल्पसंख्याकवाले म्हणाले की अरे असं काय आम्हाला कापलं बिपलं गेलं नाही. हां, त्यामुळे त्या 2 मुद्द्यांचा देशभर परिणाम झाला, त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्या जीवावर तुम्ही 29शी भाषा करताय. आता SIR येणार आहे, त्यानंतर 27 मतदारसंघ रिस्ट्रक्चरिंग आहे, खूप गोष्टी व्हायच्या आहेत ना. आणि त्यावेळेला काही संविधान आणि अल्पसंख्याकांची भीती येणार नाही आहे. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केल्यानंतर लोकसभेनंतर तुम्ही वाहूनच गेले डायरेक्ट. 237 झाल्या. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, सर्वसामान्य माणसं हितासाठी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक आणली तर तुमचं डिपॉझिट ते जाईल का? एवढा अहंकार कशासाठी? काय ट्रम्पशी मारामारी कोण जिंकला आहे काय? तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग मी कधीच जाणार नाही BJPत. कोण तुमच्या मागे लागेल? आपण गमतीने म्हणतो ना. मी यांना पण म्हणतो आपले, तुम्हाला म्हणतो की नाही की या BJPमध्ये. मग काय खरंच मी म्हणतो आणि तुम्ही खरंच येणार आहे काय? ही आपली बोलीभाषा आहे ना. या की आमच्याकडे. त्याच्यावर एवढा भाव कशाला खायला पाहिजे? मला काही कळत नाही ना.